काय करायचं यार आता? आता एकच उपाय बाकी आहे. काय काय उपाय आशू? सांग ना, काय उपाय? हा सांग ना प्लीज. वाच काय? वाच ना. प्रिय चिनू, तू परत ये. कैवल्य मॅड आहे, पण आम्ही सगळे सॅड आहोत. आम्ही व्याकुळ होऊन तुझी वाट बघतोय. तुझे सुजय, मिनल, ॲना, आशू आणि कैवल्य. काय हे आशुतोष? आव्हान आव्हान नाही काय आव्हान आहे का? माझ्या इज्जतीचा पंचनामा केलाय. हे काय कैवल्य मॅड आहे? अरे ते तसं मुद्दाम लिहिले. तसं आपण नाही का लहान पोरांना असं म्हणतो, या वेडा ह्याचं ऐकू नका, तसं लिहिलं ते. आणि हे काय किती सेंटी मारलाय? आम्ही व्याकुळ होऊन तुझी वाट बघतोय. अरे ते आपण आपण तू नाहीये का आतून असं व्याकुळ नाहीये? तुला वाटतं ना की तिने परत यावं, हा म्हणून लिहिले ना. त्याचे जास्त पैसे दिलेत मी. वाटतंय रे, खूप आतून वाटतंय आशू. आणि मला जरा भीती पण वाटते रे. काय काय? मला असं वाटतं की ती परत नाही आली तर हा मिनल किती रागवेल रे माझ्यावर. हा मला गिल्टी वाटतंय यार आशू. काहीतरी कर यार, काहीतरी आयडिया सांगतो ना. ही बेस्ट आयडिया आहे, एकदम बेस्ट. मी ट्राय केलंय. काय करायचे, पोस्टर ना सगळीकडे लावून टाकायचे शहरभर. हा आपली पोरं लावतील ते. हा आणि मग नंतर चिनू ते बघेल आणि एकदम व्याकुळून येईल परत ती पण. असं वाटतंय तू? हो अरे मी ट्राय केलं ना. कधी? आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या. तू यार प्लीज आता मला पम्याची वगैरे स्टोरी सांगू नको आशुतोष. प्लीज बी सिरियस यार. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा यार आपल्याला. तुला पम्या कसा माहितीये? तुला कसं काय पम्या माहितीये? आता मी बोलायच्या आधी कसं काय तू बोलला? हा तुला माहितीये कारण तो घरी परत आला. तो नसता आला तुला कळलं असतं का? नाही. हा सांगतो तुला काय झालं त्याचं. आपला जो पम्या आहे तो असाच एकदम रागाच्या भरात ना घर सोडून गेला. मग आम्ही काय केलं, पोस्टर छापली आणि लावली गावभर. त्याच्यावर लिहिलं, तुझी आई खूप आजारी आहे, परत ये. तिसऱ्या दिवशी पम्या घरात. आशुतोष तुला एक कळतंय का? काय? ही जी चिनू आहे ना, ही मिनलची मैत्रीण आणि ही फिल्म मेकर आहे. तो जो पम्या ना तो तुझा मित्र आहे. आणि तो शेतकरी आहे, तो क्रिकेटर आहे, तो डॉक्टर आहे, तो गवंडी आहे, तो सगळं काही आहे. फरक कळतोय ना तुला? ठीक आहे ना. मग आपण लोकल केबलवर ऍड देऊन टाकू ना. केबलवर? ही चांगली आयडिया आहे. नको 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 नको. त्यांचे 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. अरे मी दिले होते ना तुला पैसे भरायला. आयडिया चांगली नाही ना ही आयडिया चांगली नाही लोकल केबलची. कसं आहे, घरातनं गेलेला माणूस टीव्ही कुठे बघणार ना. काय करायचं? हा सांगतो ना. तू सांग मला, ते ताई जेव्हा गेली होती ना घरातनं तेव्हा कुठे शोधली होती तिला तू? मी अक्कल चालवली. मला असं वाटलं की ती नवीन मुलगी आहे, मुंबईत आलेली, तर ती कुठे असेल? कुठे असेल? ती रेल्वे स्टेशनवर असेल. मग मी तिथे गेलो आणि तिला शोधलं, पण मग लक पण होतं त्यात. पण मग आपण आता तसंच करू ना. आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन डायरेक्ट अनाउन्समेंटच करून टाकू. अरे मी सांगतोय ना तुला आशू, दरवेळेस ही आयडिया नाही वर्क होत यार. त्यावेळेस लक पण होतं यार. तू नको ना, तू काहीतरी चांगली आयडिया शोधून काढ ना, वेगळी नवीन आयडिया शोधून काढ. मला कसं काय सुचणार आहे? मला काय एक्सपिरियन्स आहे का? घरातून हाकलून दिलेल्या व्यक्तींना परत आणण्याचा मला एक्सपिरियन्स आहे का? तुला आहे ना, तू शोध आयडिया आणि याचे 50 रुपये तयार ठेव. आशू असं नको करू यार. आशू प्लीज हेल्प मी यार. खरंच मला खरंच गिल्टी वाटतंय यार. मी कसं समजून सांगू तुम्हाला? चिनू तू परत ये यार प्लीज, नाही तर माझं काही खरं नाही.